बातमी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याची। मेळावा होता भाजप कार्यकर्त्यांचा, पण चर्चा रंगली ती मराठा आरक्षणाची। मराठा आरक्षणाला कुणी विरोध केला याचा पाढा वाचताना फडणवीसांनी विरोधकांवर सडकून टीका केली। आरक्षणाचा निवडणुकीवरती परिणाम होणार नाही असं म्हणत कार्यकर्त्यांमधील जातीय तेढही कमी करण्याचा प्रयत्न केला। पाहुयात भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात फडणवीसांनी विरोधकांवर कशी फटकेबाजी केली आहे। भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांनी थेट शरद पवारांवर तोफ डागली। मुद्दा होता मराठा आरक्षणाचा। मराठा आरक्षणाला सर्वात आधी विरोध शरद पवारांनीच केला असा दावा फडणवीसांनी केलाय। आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला। शरद पवारांनी केला, इतिहास बघा। आणि अगदी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का, त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई, पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं। त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे। आमचं म्हणणं तेच आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कोणी कोणी काय केलं, तुम्ही काय केलं, त्यांनी काय केलं, सगळ्यांना माहिती आहे। तर मागचं सगळ्यांनाच माहिती आहे, त्याचा हिशोबही वेळोवेळी होत राहतो आणि होतही असतो, पुढेही होईल। परंतु तुम्ही काय करणार आहेत आता हे ते काढण्यापेक्षा तुम्ही द्या। साधं सोपा विषय आम्हाला कुणीही दिलं तरी मराठा त्याला डोक्यावरच घेऊन नाचणार आहे। तुम्ही तरी द्या ना, आता याचं त्याचं काढण्यापेक्षा तुम्ही द्या। आरक्षण होत नाही शरद पवार काय प्रधानमंत्री आहेत? शरद पवार एक साधे खासदार आहेत। आरक्षण आणण्याची ताकद तुमच्या मंत्रिमंडळात पाहिजे। तुमचं मंत्रिमंडळ मोदी साहेबांकडे जाऊन बसलं पाहिजे आणि आरक्षणाचा आग्रह धरला पाहिजे। या ना करून नाचता येईना अंगणवाकडं। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा राजकारणी अयशस्वी ठरतात तेव्हा आपल्या फेल्युअरचं नारळ ते शरद पवारांनी। आपण काहीच करू शकत नाही हेच याचा अर्थ आहे, हाच याचा अर्थ। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी ठाकरेंनाही टार्गेट केलं। मग या सरकार सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवू शकलं नाही असा आरोप फडणवीसांनी केला। ज्यावेळी उद्धव ठाकरे आरक्षणाच्या संदर्भात बोलतात, कारण त्यांची तर भूमिका होती मंडल आयोगाला विरोध करणारे हे लोक होते। ओबीसीला आरक्षण देऊ नये म्हणून त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या विरोधात भुजबळ का बाहेर पडले त्या काळामध्ये? कारण तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता आणि आता तुम्ही तोडवर करून सांगताय। मराठा आणि धनगर समाजाचे मारेकरी म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख सर्वच जण करतात, मीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र करते। आणि त्यामुळे स्वतःची पापं झाकण्यासाठी त्यांनी माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय शरद पवार साहेबांवर आरोप करणं म्हणजे स्वतःचं झाकून ठेवा आणि दुसऱ्याचं वाकून बघा, तसं आहे ते। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं। त्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी भाजपला टार्गेट केलं। त्यावरूनही फडणवीसांनी टीका केली आहे। आपण बघितलं मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्या प्रकारे आपल्या पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि मग काही नेत्यांनी त्याच्याकरता वॉर रूम उघडल्या आणि क्रिएटिव्ह बनवून टाकले भाजपच्या विरुद्ध। नाही चालू शकत, कारण शेवटी त्यांच्याकडे बोट गेलं की इतके वर्ष तुमचे बापजादे होते, तुम्ही का त्या ठिकाणी आरक्षण दिलं नाही त्याचं उत्तर ते नाही देऊ शकत नाही, कारण त्यांनी निव्वळ राजकारण केलं आहे। शिंदे सरकार आणि त्यांचे सगळेच जण आरक्षण 14 तारखेला मिळेल, आरक्षण 20 तारखेला मिळेल, आता आरक्षण 24 तारखेला मिळेल हे म्हणून मराठ्यांना फसवत। आपल्या हातनं काहीच होणार नाही, आपण काही करूच शकणार नाही किंवा शरद पवार। कार्यकर्ता मेळाव्यातून फडणवीसांनी मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका मांडली। ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही असं ठासून सांगितलं, पण आंदोलनांचा निवडणुकीवर परिणाम होत नाही असाही दावा केला। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात सर्व प्रकारचे प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपण करणार आहोत। पण त्याच वेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये
ओबीसी समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, काही झालं तरी होऊ देणार नाही. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचं कमिटमेंट हे ओबीसी समाजाच्या सोबत आहे. काही झालं तरी ओबीसी समाजाच्या संदर्भात त्यांच्या आरक्षणावर संकट हे आम्ही येऊ देणार नाही, हे आमचं कमिटमेंट आहे. आणि मी तर हे माझ्या अनुभवातनं सांगतो की निवडणुकीवर याचा परिणामच होत नाही. निवडणुकीचे मुद्दे वेगळे आहेत, या मुद्द्यांवर निवडणुका नाही आहेत, हे समाजाचे प्रश्न आहेत. निवडणुकीच्या चष्म्यातनं या प्रश्नांकडे पाहूच नये या मताचा मी आहे. त्यामुळे निवडणुकीची चिंता करू नका. चिंता जर करायची असेल तर महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे कुठेतरी त्या ठिकाणी त्याला भेगा पडतायत, हे फाटतंय. अशा प्रकारची जी अवस्था आपल्याला पाहायला मिळते ती चिंताजनक आहे. निवडणुकांच्या आधी फडणवीसांनी आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांमधला विसंवाद दूर करण्याचा प्रयत्न केलाय. जातीय आधारावर कार्यकर्त्यांमध्ये फूट पडू नये याची काळजी घेतली आहे आणि मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा पवारांना टार्गेट केलंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.